नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पण कमी भांडवलामध्ये जास्त नफा देणाऱ्या व्यवसायाच्या शोधामध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आज आपण बघणार आहोत कुक्कुटपालन व्यवसाय कसा सुरू करायचा, किती खर्च येईल आणि खरंच किती नफा मिळेल। त्यामुळेच व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला या व्हिडिओला सुरुवात करू। कुक्कुटपालनामध्ये तुम्हाला किती खर्च येणार आणि यामध्ये तुम्हाला किती नफा देखील मिळू शकतो, नफ्याची किती लिमिट असणार आणि तुम्हाला हा व्यवसाय करण्यास किती खर्च येणार, संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। तर चला सुरू करू सविस्तरपणे व्हिडिओला। कुक्कुटपालन म्हणजे काय? कुक्कुटपालन म्हणजे काय? कोंबड्या पाळून मांस किंवा अंडी उत्पादनाचा व्यवसाय याप्रमाणे दोन प्रकार असतात। यामध्ये या ठिकाणी दोन प्रकार असतात, बॉयलर कुक्कुटपालन आणि देशी कुक्कुटपालन। बॉयलर या ठिकाणी 30 ते 45 35 ते 45 दिवसात कोंबडी विक्रीला येते आणि देशीमध्ये या ठिकाणी जास्त दिवस पण लागतात। पण यामध्ये देशीचे या ठिकाणी दर खूपच जास्त असतात, त्यामुळे त्याला वेळ सुद्धा लागतो। आज आपण बघणार आहोत बॉयलर कुक्कुटपालनावर लक्ष या ठिकाणी आपण देणार आहोत। यावरती आपण बोलणार आहोत, यावरती आपण पूर्णपणे या ठिकाणी अभ्यास करणार, बॉयलर कुक्कुटपालनावर या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार। तर चला पूर्णपणे बघूया सविस्तर अपडेट। हा व्यवसाय कोण करू शकतो? आता जर तुमच्या पण डोक्यामध्ये हा प्रश्न असला की हा व्यवसाय आपल्या लायकीचा आहे की नाही आहे आणि हा व्यवसाय आपण करू शकतो का नाही शकतो, असा प्रश्न जर तुमचा असेल तर आपण यामध्ये बघूया कोणकोणते या ठिकाणी क्षेत्रामध्ये हा व्यवसाय चालणार आहे। आता जर तुम्ही पण शेती करत असाल तर तुम्हाला देखील हा व्यवसाय चालू शकतो। जर तुम्ही तरुण बेरोजगार असाल तर तुमच्यासाठी हा व्यवसाय देखील अतिउत्तम असणार आहे। गृहिणी जर तुम्ही पण घरचे काम करत असाल तर त्याचबरोबर हा व्यवसाय देखील तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे। कोंबड्यांच्या या व्यवसायाचा पूर्णपणे हिशोब। चला आता खरा खर्च आपण या ठिकाणी बघू। 100 पिल्लं 40 रुपयाला एक पिल्लू, असे 4000 रुपये लागणार। खाद्यासाठी तुम्हाला 35 ते 40 दिवसाचा खर्च 8000 पर्यंत लागणार आणि लस औषधीचा 1000 रुपये, वीज पाणी इतर काही गोष्टींचा 1000 रुपये, असा एकूण खर्च 14 ते 15000 रुपयापर्यंत तुम्हाला देखील हा व्यवसाय चालू करण्यासाठी खर्च देखील करावा लागणार आहे। विक्री आणि नफा। 45 दिवसामध्ये एक कोंबडीचे वजन 2 ते 2.5 किलो, दर 110 ते 130 रुपये किलो। अंदाजे उत्पन्न 100 कोंबड्यांचे 22 किलो 120 किलो म्हणजे जवळपास 26,000 रुपये, म्हणजेच एका महिन्याचा नफा 10 ते 11,000 रुपयापर्यंत देखील तुम्हाला मिळू शकतो फक्त 100 कोंबड्यांमध्ये। सरकारी योजना। सरकारकडून तुम्हाला काही योजना देखील यामध्ये मिळू शकतात। कुक्कुटपालनासाठी सबसिडी, बँक कर्ज योजना देखील तुम्हाला मिळू शकते। मित्रांनो, कुक्कुटपालन हा व्यवसाय योग्य नियोजन केल्यास तुमच्यासाठी खूप फायदेशीर देखील ठरू शकतो।